हाय. आज जस्ट मी एक व्हिडिओ बघितला प्रेमानंद महाराजांबद्दल. प्रेमानंद महाराजांना लोक आता ट्रोल करायला सुरुवात करत आहे. त्यांना डेथ थ्रेट्स येत आहेत. ऑनेस्टली मला हे बघून खूप वाईट वाटलं. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला ते स्टेटमेंट सांगतो जे महाराज बोलले होते. सो में से 2 या 4 कन्याएं ऐसी होंगी जो अपना पवित्र जीवन रखकर पुरुष को समर्पित होगी. तो जो 4 लड़कों से मिल चुकी है वो कैसे सच्ची बहू बन सकती है, और जो 4 लड़कियों से मिल चुका है वो अपने पत्नी से संतुष्ट कैसे रहेगा, क्योंकि उसने आदत बना ली है. सो दिस वॉज द एक्झॅक्ट स्टेटमेंट फ्रॉम प्रेमानंद महाराज. आणि हे स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं तर हे स्टेटमेंट बॉईज अँड गर्ल्स दोघांसाठी होतं. बट पब्लिकने ही लाईन आपल्या सोयीप्रमाणे वापरली, ट्रोलिंग चालू केली, हेट्रेड पसरवायला सुरुवात केली. कारण की आपल्या सोसायटीमध्ये असं आहे ना, कोणी जर वरती जायला लागलं, चांगला उपदेश करायला लागला, कोणीतरी काहीतरी चांगलं सांगितलं, चांगलं केलं किंवा काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला बघवत नाही. आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट तर ही होती की त्यांना डेथ थ्रेट्स येत आहेत, ज्यांना स्वतः डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही जास्त दिवस जगणार नाही. बट दोन्ही किडनी फेल असून सुद्धा 20 वर्षांपासून ते जिवंत आहेत आणि त्यांना तुम्ही डेथ थ्रेट्स देत आहेत. ज्यांना देवाने सुद्धा आशीर्वाद दिलाय त्यांना तुम्ही मारणार. वा रे वा. मी स्वतः प्रेमानंद महाराजांना खूप दिवसांपासून ऐकतो. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे माझ्या जीवनात बदल घडलाय. मी माझ्या वाईट सवयी पण सोडले आणि हेच खरं त्यांचं उद्दिष्ट आहे. म्हणून मला एकच गोष्ट सांगायची, जर प्रेमानंद महाराजांनी बोललेल्या गोष्टींवरनं आपल्याला प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम महाराजांमध्ये नाहीये, प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे आणि प्रॉब्लेम आपल्या सोसायटीमध्ये. प्रेमानंद महाराज जे बोलले ते योग्य आहे की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. बट प्लीज डोंट फॉल फॉर दिस ट्रॅप. राधे राधे.